नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण पोलीस भरती संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत आणि आता आपण सोलापूर जिल्ह्याची 2023 साली जी पोलीस भरतीसाठी प्रश्नपत्रिका झाली होती किंवा जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेतील गणित विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत. गणित विषयातील प्रत्येक गणित वेगळे आहे. स्टेप बाय स्टेप करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो, पण आपण प्रत्येक गणित शॉर्टकटमध्ये कसे करायचे 5 ते 10 सेकंदात ते आपण शिकणार आहोत. चला तर आपण पाहूया. आता इथं पहा, 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. याचा अर्थ 6 पुरुष ते काम 24 दिवसात करतात, त्यासाठी 8 मुले तेच काम 24 दिवसात करतात. तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात करतील? इथं दोघे मिळून करतात, हे वेगवेगळे केलेलं दाखवलेलं आहे. याचा आधार घेऊन अगदी थोडक्यात कसं करायचं बघा. 6 पुरुष म्हणजेच 8 मुले, म्हणजे दोन्हींचा वेग सारखा आहे. 6 पुरुषांच्या एवढा वेग 8 मुलांचा आहे. जर 6 पुरुष म्हणजे 8 मुलं असतील तर या उदाहरणातील 12 मुले म्हणजे किती पुरुष असतील? इथं बघितलं तर 2:3 प्रमाणात आहे, तसं इथं 2:3 प्रमाणात म्हणजे 9 पुरुष असतील. आता हे मुलाऐवजी जर 9 पुरुष घेतले, म्हणजे 12 मुलांच्या ऐवजी 9 पुरुष घेतले, तर हे 9 पुरुष आणि हे 7 पुरुष असे 16 पुरुष ते काम किती दिवसात करतील असं आपण समजून घ्यायचं, म्हणजे लगेच गणित समजते. आता सम विषम पद्धतीनं बघूया आपण. हे गणित सम आहे का विषम आहे बघूया. 6 पुरुष जर 24 दिवसात करतात तर 16 पुरुष किती दिवसात करतील? म्हणजे पुरुष कमी झाले तर दिवस वाढणार आणि पुरुष वाढले तर दिवस कमी होणार, म्हणजे हे व्यस्त चलन आहे. आणि व्यस्त जर चलन असेल तर सरळ यांचा गुणाकार भागिले 16 करायचं, म्हणजे 6 गुणिले 24 भागिले 16. 8 दुनी 16, 8 त्रिक 24, बे एके बे, बे त्रिक 6, म्हणजे 3 त्रिक 9 दिवस लागतील. हे पटकन आपण करू शकतो. हे विस्तारित पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं. हे गणित पण खूप सोपं आहे, फक्त समजून घ्या. 2 स्थानकातील अंतर 540 किमी आहे. अ स्थानकापासून एक गाडी सकाळी 8:30 वाजता सुटलेली आहे आणि तिचा वेग ताशी 60 किमी आहे. त्याच वेळी म्हणजे 8:30 वाजताच दुसऱ्या स्थानकापासून एक गाडी सुटलेली आहे आणि तिचा वेग ताशी 75 किमी आहे. तर त्या 2 गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील? 8:30 वाजता निघाल्यात, किती वाजता भेटतील? म्हणजे दोन्ही गाड्या मिळून एका तासात किती अंतर कापतील हे पहिल्यांदा बघितलं की झालं. पहिल्या गाडीचा वेग आहे 60 किमी, दुसऱ्या गाडीचा वेग आहे ताशी 75 किमी. 60 आणि 75 यांची जर बेरीज केली तर 135 किमी अंतर हे दोन्ही गाड्या दोन्ही बाजूनं कापत येतात. मग आता एकूण अंतर आहे ते 540 आहे, म्हणून 540 भागिले 135 करायचं आणि यांचा भागाकार केला तर उत्तर आपल्याला मिळेल 135 135 135 चौक 540 किंवा 15 भाग पहिल्यांदा घालवा, सोपं जाईल तुम्हाला. 4 तास लागला वेळ. दोघं एकमेकींना 2 गाड्या भेटायला 4 तास वेळ लागला. याचा अर्थ 8:30 पासून 4 तास पुढे म्हणजे 12:30ला 12:30 दोन्ही गाड्या एकमेकींना भेटतील. हे पहा, 25चे 40% व 60चे 20% यांची बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी किती वजा करावे म्हणजे उत्तर पूर्ण घन संख्या येईल. आता 25 ते 40% आपण करूया. 25 चौक 100 भागिले 10 बरोबर 10 आलं. आता 60चे 20% करायचं, म्हणजे ही 0 गेली 0 गेली 0 गेली 0 गेली 6 दुनी 12 आलं. आता यांची बेरीज करायची. 12 आणि 10 22 आलं.
आता 22मधून किती वजा करावे म्हणजे पूर्ण घन संख्या. आता 22च्या पाठीमागं पूर्ण घन संख्या एकच आहे आणि ती म्हणजे 8. मग आता कमीत कमी वजा करायचं ना, दुसरी एक घेतलं तर नाही, जास्तीत जास्त वजा करावं लागतं म्हणून 8 घेतली आपण. आता 22मधून 14 जर वजा केलं तर 14 आणि 8 22, म्हणजे 14 कमीत कमी वजा करावं लागेल. आता दुसरे उदाहरण आहे बघा. 3 संख्या 3 4 5 या प्रमाणात आहेत. त्यांच्या वर्गांची बेरीज केली तर ती 1250 येते. तर त्या संख्या कोणत्या? हे बैजिक राशी टाईप समीकरण मांडायचं. हे गुणोत्तर दिलेलं आहे. 3x म्हणजे पहिली संख्या, दुसरी संख्या 4x, तिसरी संख्या 5x मानल्या. त्यांचं वर्ग करायचं कंस घालून. म्हणजे 3x वर्ग, 4x वर्ग अधिक 5x वर्ग. आता याचाही वर्ग करायचं आणि याचाही वर्ग करायचं, म्हणजे 9x वर्ग अधिक 16x वर्ग अधिक 25x वर्ग आलं. म्हणजेच टोटल 50x वर्ग बरोबर 1250 आलं. आता काय करायचं? x वर्ग बरोबर 1250 भागिले 50. 0 गेली 0 गेली आणि 25 5 125. आता उत्तर आलं 25. x वर्ग बरोबर 25 म्हणजे x बरोबर 5 आलं. मग यात किमती घालायच्या. 5 त्रिक 15 आलं, 5 चौक 20 आलं आणि 5 5 25 म्हणजे 15 20 25 या त्या 3 संख्या आहेत. आता अक्षयचे वय 8 वर्षानंतरचे आणि 8 वर्षापूर्वीचे वय काय होतं? दुप्पट होतं. म्हणजे 8 वर्षानंतरचं जे वय आहे आणि 8 वर्षापूर्वीचं जे वय आहे ते दुप्पट होतं. तर अक्षयचे आजचे वय किती विचारले. मग आता आजचे वय जर 18 असेल तर 8 वर्ष पाठीमागे म्हणजे 8 वर्षापूर्वी 10 असणार. 8 वर्ष पुढे 18 आणि 8 26 असणार. आता या दुप्पट होतं का बघायचं. दुप्पट झालं का? हे नाही, म्हणजे नाही, हे हा पर्याय नाही. आता 16चं तसं करायचं. 8 वर्षापूर्वीचं 8 आणि 8 वर्षानंतर परत ह्यात 8 मिळवलं 24 झालं. हे एकमेकाच्या दुप्पट आहेत का? नाही, म्हणजे हा पर्यायकडे वापरायचा पटकन होतं आहे. आता याचं बघा. 8 वर्षापूर्वी किती आलं? 16 आलं आणि 8 वर्षानंतर किती आलं? 32 आलं. म्हणजे 16 दोन्ही 32. या ठिकाणी 8 वर्षापूर्वीचं जे वय आहे त्याच्यात दुप्पट 8 वर्षानंतर होते, म्हणजे पर्याय क्रमांक सी आलं. 24 त्याचे आजचे वय झालं. भागाकार आहे, सोपा आहे, पण या ठिकाणी मी मुद्दाम घेतलेला आहे कारण भागाकार पटकन कसा करायचा हे पण आपल्याला कळलं पाहिजे. 1352 भागिले 52 बरोबर किती? आता या ठिकाणी 1352ला डायरेक्ट 52 भाग घातला तर तुम्हाला वेळ लागेल, कदाचित चुकलं उत्तर, म्हणून 13नं भाग घालवायचा. 13 चौक 52, 13 एके 13, भाग जात नाही म्हणून 0 दिली. 13 चौक 52, 104 आलं. परत 4नं काय करायचं? याला भागायचं. 4 एके 4, 4 दोन्ही 8 उरले 2, 4 सकस 24, 26 उत्तर आलं. असं पटकन करायचं. एक वस्तू 1470 रुपयास विकल्यास खरेदीच्या 1/6 पट नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किती? खरेदीच्या 1/6 पट याचा अर्थ खरेदी 6 असेल तर नफा 1. खरेदी 6 नफा 1 म्हणजे विक्री 7. याच्या आधारे सोडवायचं. 6 खरेदीला विक्री जर 7 असेल तर 1470 विक्रीला खरेदी किती? म्हणजेच 1470 गुणिले 6 भागिले 7 यांचा आपण काय करायचा? गुणाकार करायचा. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 एके 7, 7 2 0 0. आता 210 गुणिले 6 करायचं, म्हणजे 21चा पाढा मोजायचा. 21 कम असं करायचं. 6 0 0 येत नाही पाढा तर असं करायचं. 6 एके 6 आणि 6 दोन्ही 12, 1260 रुपये.
आता दशादशे 10 दराने 15,000 मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातला फरक किती? हे पण पटकन होतं. आता 3 वर्षाचं सरळ व्याज काढायचं तर म द क गुणिले भागिले 100, 15,000 गुणिले 10 गुणिले 3 यांचा गुणाकार भागाकार केला तर उत्तर येतं 3 वर्षाचं सरळ व्याज किती आलं? 4,500. आता सूत्राचा वापर न करता सुद्धा अगदी शॉर्टमध्ये सुद्धा चक्रवाढ व्याज काढता येतं. आता पहिल्या वर्षाचं व्याज आहे ते 3 वर्षाचं 4,500 आहे, म्हणजे 1 वर्षाचं 1,500. पहिल्या वर्षाचं व्याज मिळालं. दुसऱ्या वर्षाचं व्याज काढताना हे व्याज यात मिसळायचं मुद्दलात, म्हणजे 16,500 मुदल झाली. त्याला 10 गुणिले 1 भागिले 100 यांचा गुणाकार भागाकार केला 1,650 हे दुसऱ्या वर्षाचं व्याज आलं चक्रवाढ व्याज पद्धतीनं. तिसऱ्या वर्षाचं व्याज हे 1,650 यात मिळवायचे, म्हणजे 18,150 गुणिले 10 गुणिले 1 भागिले 100 केल्यानंतर 1,815 आलं. या सर्व व्याजांची बेरीज म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणायचं. यांची बेरीज केली तर 4,965 येतं चक्रवाढ व्याजप्रमाणे, आणि सरळ व्याजप्रमाणे 4,500 येतं. यांची वजाबाकी केली तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज याच्यातील जो फरक आहे तो 465 रुपयांचा आहे. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर त्यातील पहिल्या आणि शेवटच्या संख्यांचा गुणाकार किती? जर क्रमवार संख्या असतील आणि 5 असतील आणि त्यांच्या सरासरी आहे ते 48 असेल तर 48च्या अलीकडे 2 आणि पलीकडे 2 संख्या येणार, म्हणजे मधली संख्या ही त्यांची सरासरी असते. म्हणून 46, 47, 48, 49, 50 या त्या 5 संख्या आहेत, म्हणून 46 गुणिले 50 पहिल्या आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे. शून्यासाठी 0 दिले, 5 × 30, 30शी 0 आणि आले 3, 5 चौक 20 आणि 3 23 गुणाकार येणार. आता 180 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि ताशी 144 किलोमीटर वेगाने ती धावते, तर तिला एक खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? ज्यावेळी आपण एखादी रेल्वे खांब ओलांडत असेल त्यावेळी खांबाचं अंतर 0 मांडायचं, म्हणजे रेल्वे स्वतःचं अंतर जेवढं कापते तेवढा वेळ लागेल. या ठिकाणी तास मीटरमध्ये माप दिले म्हणून काय करायचं? तासाचं सेकंद करायचं. 36 सेकंदात 144 किमी बरोबर 14,400 मीटर. 36 सेकंदात 14,400 मीटर अंतर जर जात असेल तर 180 मीटर अंतर जाण्यास किती वेळ लागेल? सेकंद लागतील. म्हणजेच 180 गुणिले 36 भागिले 14,400 या ठिकाणी गुणाकार भागाकार आपण करूया. आता 144 राहिलं, 12 आणि 12 144, 12 त्रिक 36. परत इथं 12नं 180ला भागायचं, 12 एके 12, 12 एके 12, 6 उरले, 12 पंचे 60, 15 त्रिक 45 सेकंद खांब ओलांडण्यास वेळ लागेल. आता 225 मीटर लांब रांगेत 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत, तर शेवटचे झाड व पहिले झाड यातील अंतर किती? ज्यावेळी आपण 26 झाडे लावतो आणि मग अंतर शेवट दोन्ही टोकाचं अंतर काढायचं आहे त्यावेळी त्याच्यापेक्षा 1ने कमी भागायचं, म्हणजे 225 भागिले 25 करायचं. 25 एके 25 9 2.25 म्हणजे या ठिकाणी 9 मीटर प्रत्येक झाडांमध्ये अंतर असेल. आता हे गणित आपण अगदी शॉर्टमध्ये समजून घेऊया. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. ते दोन्ही नळ एकदम चालू केल्यास ती टाकी किती वेळात रिकामी होईल? याचा अर्थ भरण्याचा जो कालावधी आहे तो तासाला आपण जर म्हटलं 6 तास म्हणजे 1/6 म्हणजे एका तासाचे 60 मिनटं घेतली तर 10 मिनिटात भरते असं आपण म्हणूया. 1/6 भाग तर रिकामी होताना 1/4 म्हणजे 15 चौक 60 15 मिनिटात रिकामी व्हायला वेळ लागतो. म्हणजे भरायचा वेग आहे आणि रिकामी व्हायचा वेळ आहे, यामध्ये फरक आहे. म्हणून काय करायचं? 1/6 वजा
1/4 म्हणजे भरण्याचा वेग वजा रिकामा होण्याचा वेग यांची वजाबाकी करायची. 4 एके इथं 4 घ्यायचं, 6 एके 6, 4 वजा 6 छेद 4 सक 24 बरोबर वजा 2/4 24 बरोबर वजा 1/4. या ठिकाणी वजा उत्तर येतं म्हणजे रिकामी टाकी होते हे समजायचं. वजा 1/12 एका वेळ लागतो म्हणजेच संपूर्ण टाकी भरायला 12 जो छेद असतो तेवढा वेळ लागतो, 12 तास लागतात. अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्याची जी गणित विषयाची चाचणी आहे किंवा प्रश्नपत्रिका आहे त्यावरील पहिला भाग सोडवून दिलेला आहे. प्रत्येक भाग वेगळा असल्यामुळे तुम्ही प्रत्येक गणित काळजीपूर्वक पहा, सोडवा, तुम्हाला नक्कीच समजेल. आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला चांगले समजण्यासाठी किंवा तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमचं चॅनेल तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय हिंद.